हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू. आय एम फाईन एव्हरीबडे. हो का, मरायचा गडा उठला म्हणून शिवी दिली काल. तर हो का, मला केवढा मोठा गडा उठलाय. आता गडा म्हणजे काय असतं ते माहीत नाही, पण हे आलंय तोंडाला माझ्या. आमच्या इकडं म्हणतात नजर लागली ना तर येतं असलं. एक तर हिथं येतं, नाही तर कपाळावर येतं नजर लागल्यावर. बहुतेक मला नजर बिजर लागली का काय काय माहिती कुणाची, काय कळ नाही. ह्या नजर लावणारे बरेच जण आहेत ते मला. तर रात्री भरपूर पाऊस होता आणि त्या पावसाचं बाहेर बी निघायत नव्हतं, काय नव्हतं. इथं पाणी लय साचलं होतं ना. तर नवीन खराटा हे आणलेला आहे, हा बघा तिथं दिसतं का तुम्हाला. नवीन खराटा हे आणला, बादलीभर धुणं काढलं. कारभारीचं दुनियाचं धुणं आहे. पाणी भरायचं आहे अजून, प्यायचं. टाईम तर लय झालाय. आपला कचरा काय टाकलेला नाही, कारण आपला कचरा काय जास्त शिल्लक राहिला नाही. आमच्या थोरल्या जाऊबाईनं काल भाजी चपाती दिली होती, मग रात्री कारभारीनं तीच खाल्ली. आज सण्याला शाळेत पण सोडायचं आहे. सण्याच्या शाळेची लय काळजी लागली सगळ्यांना. लेकरांना सोडून राहिली तरी पंचायत होती या, लेकरांना घेऊन आली तरी पंचायत होती या. लेकरं घेऊन राहायचं तर काय खायची माती. ते आपलं कॉमेडी केली का नाही, ती मावशी आज आली होती. मग मावशीला मी म्हणलं, मावशी आपण जेवढं काम करतो तेवढं रूम भाडं ही ती म्हणजे आपलं खर्चच लय होतोय म्हणले. मावशी म्हणल्या, बाय काय करते, गावाला आहेत का कामं धनं, मस्त मोठ्या मोठ्या चांगल्या खोल्या आहेत त्या, सगळं आहे म्हणले, पण कामच नाही ते काय करते म्हणले. इकडं काम केलेलं भाड्याला जाऊ दे, पण थोडं खायला तर पोटाला पोटभर भेटतंय, है का नाही. असा विचार करणारे कमीच येते, है का नाही. त्यामुळं आणलं पोराला बी. तिकडून पण सारखा फोन येत होता, पोरगा आणून सोडा, ते शाळा बुडते असं तसं. मग ते अचानक मला पुण्याला जावं लागलं. पुण्याला जाऊन आली. आता कशासाठी गेली ती काय ही तुम्हाला, मला ज्या वेळेस वाटेल का नाही तुम्हाला सांगावं तेव्हाच सांगणार, तोपर्यंत मी काय सांगणार नाही. मला बी वाटणं जास्त प्रोस्त जर झालं तर मी सांगणार की पुण्याला मी कसं गेलते. तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये बहुतेक मी सांगितलं काय की असं मला वाटतंय. कसं असतं, जे नॉर्मल गोष्टी असतात त्या आपण लगेच पटकन विसरतो, पण आपल्याला जास्त हे झालं का नाही मग त्या गोष्टी आपण कधी विसरत नाही, बरोबर आहे का नाही. तर चला थांबून जमायचं नाही. आपल्याला धुयचं आहे धुणं बी, आहे का नाही. धुणं धुयचं आहे, पाणी भरायचं आहे, प्यायचं पाणी भरायचं आहे. घासणे आणते अगोदर, आहे का नाही घरातले. कसं हांडाते घास आहे बरं पडेल. एवढे भांडे घास आहे अजून. आज घर हे पुसून घेते. गळ्यातल्याचं याज हे भरायचं आहे आज. कोण करायचं काम हे. आता काल पुण्यावरून आले, आज याज हे भरायला जायचं. कोण करायचं हे काम. काम नाही केलं तर माझं गळ्यातलं हे ते बुडेल का नाही. मग ही पण करावं लागतं, ती बी करावं लागतं. तुम्हाला मी हिंडलेली दिसते, पण हिंडलेल्या मागचं जे माझं काय असतं ना ती काय कुणाला दिसत नाही. माणसाला सुधारलेलं दिसतं, प्रगती झालेली दिसते, पण त्याच्या मागतलं कष्ट कधीच कुणाला दिसलं नाही. आत्तापर्यंत दिसलं का सांगा. कोणत्या गोष्टी आयत्या होत नसते त्या. लोकाला सांगितलं कुणी करेल का. आता एखाद्याला जर मी म्हणलं की माझं गळ्यातल्याचं कानातल्याचं जे घाण ठेवलं आहे ना त्याचं याज हे भरायचं आहे, भरता का तेवढं. कोण भरेल का सांगा. माझं काम मलाच करावं लागणार आहे ना. गेलं बाई पाणी. मावशी तुम्हाला घाम कसं काय येतो एवढा. आठवण आली ना गॅस एवढी थंडी आहे तरी मावशीला एवढा घाम आलाय.
दुकान बंद केलं होय, मला निरमा घ्यायचा होता. तर इथं पाट्या ही तशाच राहिल्या होत्या, तर मावशीनं ठेवल्या त्या वाटतं. काय पाटी 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 हे काय पाट्या दोन्ही ठेवल्यात तिथे. मावशीनं ठेवल्या होत्या पाट्या. काय काय म्हणती या? हो का, निरमा साबण आणला आणि आता हांडा घासला. अगोदर हांडा भरायला ठेवला. आता हांडा भरला की हांडा घरात नेऊन ठेवते आणि येताना का नाही खरकटी भांडी घेऊन येते. भांडे आणले म्हणजे इथं भांडे अगोदर घासायचे आणि नंतर मग कपडे हे धुयचे. म्हणजे भांडी घासलेलं तिथे काय खरकट ते असतं ते वाहून जातात. भांडी घासायची जागा पण स्वच्छ राहते. आज दारातलं सगळं पाणी बिणी काढलं, झाडू बिडू मारला. लय पाऊस येतोय म्हणजे लय तर कुठला येतोय, उगाच ओलं करतायत पाणी साचताय. आणि कसं फरशीवर लगेच पाणी पण साचतं ना, तसं. आता म्हणलं होतं आज दुसरा जॉब बघायला जायचं. तर मध्येच आलं बघा, सणाला बी सोडवायचं. आणि दुसरी गोष्ट तर मोठ्या बहिणीचा आज देवदेव पण आहे. देवदेव म्हणलं तर जत्रा असते त्यांच्या गावची. मग काय तर बोकाड हे असतं वाटतंय, तर ती पण ये म्हणते की मी तर तिच्याकडं असं सणासुदीला तर जातच नाही. रविवारी मला काय अडचण आली, गरज असली तरच मी जाते. आणि आता तिने आवरोजून बोलवलं आहे आम्हा दोघा नवरा बायकोला. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणलं तर आपल्या गळ्यातलं तर याची ते पण भरायचं आहे. मग आज हा 1 तारीख, एकच आहे का काय आता मला दिसा ना, आज तर 1 तारीख आहे. आज गेलं तर तिचा कार्यक्रम आणि मग जेऊरला उद्याच्याला 2100 रुपये भरायचे. तुम्हाला सांगितलंच की मी 2100 रुपये सोन्याचं भरायचं आहे. याच कोण करायचं काम. बहीण म्हणे रविवारी येते आणि अशा टायमाला येत नाही. तिच्या पोरीच्या पण वाढदिवसाला तिनं लई वेळा बोलवलं होतं पण मला जाणंच नाही झालं. मग आपण रविवारी जातो ना, अशा टायमाला जात नाही. त्यातमध्ये मला हिंडाय फिरायची जास्त सवय आहे, हिंडू वाटतं. मोकाट कोण हिंडत नसतं पदर खर्च करून. हिंडतं का तुम्ही सांगा. पण बोलतात लोक, मनाला वाईट वाटतंय आहे का नाही. म्हणून द्या, आपली कामं आपल्यालाच करावं लागतं. आपलं ढुंगाण आपल्याला धुवावं लागतं, दुसऱ्याला सांगून जमत नाही. जमतं का सांगा. लहानपणी दुसऱ्याला सांगावं लागतं, भूक लागली दुसऱ्याला सांगावं लागतं. सगळी कामं दुसरीच करतात. पण ज्यावेळेस आपण मोठं होतो, आपल्या हातानं आपण करू शकतो, त्या टायमाला आपली कामं आपणच करावं लागतं. ते बरोबर का ना. तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की ज्याची जळते त्यालाच कळते. ज्याच्यावर जिम्मेदारी असते ना त्याला ते करावंच लागतं. कोणाला बी कळत नाही असल्या गोष्टी. आता ही माझं धुणं आहे, हे मलाच धुवावं लागणार आहे ना. हिंडती म्हणणार येणार आहेत का धुवायला? नाही. माझं पाणी मलाच भरावं लागणार आहे. कोण येणार आहे का पाणी भरायला? नाही येणार. आपली कामं आपल्यालाच करावं लागतात. आता मी नाही ही कपडे धुवायची किंवा भांडी घासायची ही जिम्मेदारी माझी आहे, मीच करणार, दुसरे नाहीत करणार ना. आणि आयतं खाती म्हणते ना, खायासाठी हिंडते म्हणणाऱ्याला पण एवढं सांगायचं आहे की बाहेर आपण कुठं पाहुण्या रावळ्यात गेलं तर ते लोक भाकरी घरनं बांधून असतेले. पण मला नाही ना भाकरी बांधून जायची गरज. मला का नाही गेल्यावर खाऊ पिऊ घालते ते. तर चला, हो का हांडा भरला. आता हांडा घेते उचलून आणि 2 प्यायच्या पाण्याच्या बाटल्या भरून ठेवते. हो का, किती भाजलं होतं मला. आता हो का, हे बरं झालं आणि तोंडाला आलं. नरड्याला गळतोय जरा हांडा हिरमत, त्यामुळं पाणी जरा जास्त घरात होते. तर चला भेटू आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये. लय झालं तिथं परत अजून पाणी गेले की लय पंचायत आहे. तर झालं बघा धुणं धाणं धुवून. हवा का, इकडं एवढं वाळतंय, तिकडं 2 कपडे टाकले ते वाळायला. भांडी झाली घासून, झाडू मारला. आता सण्याचं पण आवरलंय. पण सण्या हवा का नुसतं सण्याला असं पाहिजे, मग सण्याला एक खुश
मला सण्याशिवाय करमत नाही आणि सण्याला फोनशिवाय करमत नाही. तर चला आता आवरून घेते आणि निघते. आता आपलं गावाकडचं काम चालू. सण्याला सोडायचा टेंभुर्णीतनं सरळ जायचं. याच भरायचा अगोदर घरी जावं लागेल मला. घरी जावं लागेल मग नाहीतर सण्याला सोडून बघू आता पुढचं नियोजन पुढं कसं असेल तसं. कारभार थांबायच्यात महागच कारभारी म्हणलं एखादी जर खेप लागली तर मी खेप करतो. तुझा पुढं नाहीतर जाऊ स्कूटीवर. मी म्हणलं स्कूटीवर न ग पावसा पाण्याचा दिवस आहे तर म्हणलं कुठं गारठत जायचं आणि हे. तर आता घरातलं काम हा का येऊस तर कारभारचे 2-3 ड्रेस खराब झालं. खराब म्हणजे घाण झाले. मग ते धुतले ही ते. मग माझ्या पण 2 साड्या होत्या ते धुतले. सण्याचा एक ड्रेस होता. तर आता मी घेते आवरून. भांडे हे केले सगळं कानाकोपरा झाडला. पण आता जायचंय म्हणून स्वयंपाक काय केलाच नाही. आपला नाश्ता केला होता. कारभारीनं नाश्ता केला, सण्यानं नाश्ता केला, मी नाश्ता केला. आता आम्ही निघतो. काय ना पिल्या उरक तेल बी तर चला आता मी घेते माझं आवरून भरते पिशवी. नाही का नाही. भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये.